ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, शेतकऱ्यांचे कैवारी, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी आणि हरितक्रांती, पंचायत राज आणि रोजगार हमी योजनेचे जनक, ज्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, असे महाराष्ट्राचा लाभलेला विदर्भ हा महाराष्ट्रातील एक शेतीबहुल प्रांत आहे. यातील पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. पश्चिम विदर्भातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, परंतु पावसाच्या लहरीपणामुळे इथल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर कायम अनिश्चिततेचं सावट असतं. कधी पावसाची वाट बघत बळीराजाचे डोळे पाणवतात, तर कधी मुसळधार पाऊस थांबता थांबत नाही. पीकचक्र बिघडून जातं, उत्पादन घटतं आणि शेतकऱ्याच्या मनावरचं जोखमीचं ओझं वाढत जातं. या अनिश्चित परिस्थितीचा परिणाम शेतीवर होतो, तसाच शेतकऱ्याच्या मनस्थितीवर होतो आणि या नैराश्यातून काही वेळा दुर्दैवाने आत्महत्येसारखी टोकाची पावलं शेतकऱ्यांकडून उचलली जातात. बळीराजाच्या डोक्यावरचं हे नैराश्याचं मळभ दूर करून त्याला जलसुरक्षेची हमी देऊन प्रोत्साहित करण्यासाठी शासन कायमच सर्वतोपरी प्रयत्न करत असते. पाणी साठवण आणि त्याचं कार्यक्षम व्यवस्थापन याबाबत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय स्तरावर अग्रस्थानी आहे. समृद्धी ही सलिला अधीना हे ब्रीदवाक्य असणारा महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग विविध योजना आणि अभियानांद्वारे पाण्याच्या जटिल समस्येवर सातत्याने काम करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या बुलढाणा पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यक्षेत्र बुलढाणा आणि वाशिम या 2 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे. मंडळामार्फत सध्या एकूण 126 सिंचन प्रकल्प कार्यरत असून यामध्ये 3 मोठ्या, 9 मध्यम आणि 114 लघु प्रकल्पांचा समावेश आहे. 1 जुलै 1998 रोजी वाशिम स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. 80% लोकसंख्या ग्रामीण भागात असणारा वाशिम जिल्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा ग्रामीण चेहरा म्हणता येईल. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. पैनगंगा, चंद्रभागा, अरुणावती, काटेपूर्णा, बेंबळा या मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्या या वाशिम जिल्ह्यातील पाण्याचा मुख्य स्रोत आहे. जलसंपदा विभागाचे सोनल, एकबुर्जी, मोहगव्हाण, बेलमंडल, मोतसावंगा, गिरोली, अडोल, राजगाव बॅरेज इत्यादी सिंचन प्रकल्प या प्रदेशात कार्यरत आहेत. वाशिम जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्र हे 5,30,000 हेक्टर इतकं आहे. वाशिम जिल्ह्यांच्या नदी नाल्यांचा, धरणांचा जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये 265 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी आत्तापर्यंत आपण साठवलेलं आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सिंचनाची जी व्यवस्था आहे, सिंचनाचं क्षेत्र जे आहे वाशिम जिल्ह्याचं ते साधारणतः 1,00,000 हेक्टर इतकं आहे. त्यापैकी माझ्या विभागाकडं 40,000 हेक्टर सिंचन आहे. सिंचनामध्ये वृद्धी होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केलेले आहेत. विदर्भातील शेती प्रामुख्याने पावसाधारित असल्याने खरीप हंगामातील पारंपरिक पिकांवर इथल्या शेतकऱ्यांची विशेष मदार असते. कापूस हे इथल्या मोठ्या क्षेत्रावर घेतलं जाणारं पीक आहे. गेल्या काही वर्षात सोयाबीन हे सुद्धा इथल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं पीक ठरत आहे. याशिवाय तूर, मूग, उडीद यासारखी डाळींची पिकं आणि ज्वारी, बाजरी, करडई यासारखी पारंपरिक पिकंही या भागात घेतली जातात.
खरीप हंगामामध्ये विविध पिकं घेणारा बळीराजा रब्बी हंगामात मात्र पाण्याच्या मर्यादेमुळे हतबल होऊन जातो. शेतकऱ्यांच्या पारंपरिक पिकांकडे असणारा कल, नवीन पीक पद्धतीबाबत जागरूकतेचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल असणारी निरसता आणि गैरसमज या सर्व घटकांची जाणीव पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना होत होती. याच जाणीवेतून यावर्षी सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या हेतूने बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि वाशिम पाटबंधारे विभागातर्फे बळीराजा समृद्धीसाठी रब्बी सिंचन अभियान सुरू करण्यात आलं. शासनाच्या योजनेनुसार आपण जलसंपदा विभाग, कृषी विभाग, भूगर्भशास्त्र विभाग किंवा पाणीवापर संस्था असतील, शेतकरी असतील, यांचा एक समन्वय घडवून आणला. या समन्वयातून त्यांचं सिंचनाचं क्षेत्र कसं वाढेल किंवा त्यांचे पीक पद्धती कशी बदलता येईल पाण्याच्या अनुषंगाने, या बाबतीत त्यांना एक मार्गदर्शनपर शिबिरं, अनेक शिबिरं घेतली. शेवटचं शिबिर आपण 3 ऑक्टोबरला शेगाव येथे घेतलं. मोठ्या प्रमाणात हे शिबिर घेतलं. या कार्यशाळेला मौलिक मार्गदर्शन लाभलं ते महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव माननीय डॉक्टर संजय बेलसरे यांचे. बळीराजाच्या शाश्वत विकासाचं स्वप्न उराशी बाळगून या कार्यशाळेत बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले. या सर्वांच्या परस्पर संवादातून रब्बी हंगामासाठी एक नवी दिशा ठरवण्यात आली. यावर्षी वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाला. या नुकसानीमध्ये त्यांना धीर दिला तो या जलसंपदा विभागाने, या जलसंपदा विभागाच्या धरणांनी. यामध्ये जमा झालेला जो पाणीसाठा आहे त्याचा आम्ही रब्बीसाठी वापर करू आणि जलसंपदा विभाग हा त्यांच्या पाठीशी उभा राहिला की हे पाणी तुमच्यापर्यंत, तुमच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ही एक प्रकारची शेतकऱ्यांना आमच्याकडून ग्वाही देण्यात आली आणि त्यानुसार रब्बी सिंचन अभियानाला सुरुवात झाली. प्रकल्प क्षेत्रातील जवळपास सर्वच धरणं यावर्षी पूर्ण क्षमतेने भरली होती. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये 98% तर लघु प्रकल्पांमध्ये 89% पाणी साठा उपलब्ध होता. या समृद्ध जलसाठ्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या हेतूने सिंचन क्षेत्रात 20% वाढ करण्याचं एक आव्हानात्मक उद्दिष्ट मंडळाने निश्चित केलं. सिंचन क्षेत्र वाढवणं हे मुख्य ध्येय होतंच, शिवाय रब्बी हंगामात योग्य नियोजनाद्वारे बचत करून उरलेला पाणीसाठा कडाक्याच्या उन्हाळ्यापर्यंत पुरवण्याचा सकारात्मक विचारही जलसंपदा विभागाचे अधिकारी करत होते. रब्बी सिंचन अभियानाअंतर्गत जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रब्बी हंगामापूर्वी बैठकाचे नियोजन करून कालव्यावरील शेतकऱ्यांना नवीन उपलब्ध पिकानुसार त्यांना किती पाणी लागेल याबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन पिकांची फेरबदल, जसे आधुनिक नवीन पिके घेणे, चिया पीक, या पिकाबद्दल आम्ही भरपूर प्रमाणात माहिती दिली. या बैठकांमधून शेतकऱ्यांसोबत आणि पाणी वापर संस्थानांसोबत थेट संवाद साधला गेला. यावर्षी होणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आम्ही लोकांपर्यंत गेलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार आम्हाला असं जाणवलं की इथे सर्वात जास्त गहू, हरभरा आणि हळदसारख्या पिकांचा समावेश आहे. तर त्यांना आपण कमी पाण्यामध्ये कसं आपण नियोजन केलं पाहिजे, जे आपल्याकडं साठवण क्षमता आहे त्यानुसार आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेतलं जाईल यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या नंतर जलसंपदा विभाग, कृषी विभाग, भूवैज्ञानिक आणि जलतज्ञांच्या सहभागातून आणि समन्वयातून पुढील नियोजन केलं गेलं. सर्व तज्ज्ञांच्या सहभागातून पाण्याची उपलब्धता, मातीचे प्रकार, पिकांची निवड आणि सिंचनाचं वेळापत्रक या गोष्टी निश्चित केल्या गेल्या. कमीत कमी पाण्यामध्ये कुठले पीक घेता येईल किंवा पाण्याच्या कमीत कमी वापरामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न विभागामार्फत पूर्णपणे करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या शेतजमिनीमध्ये ज्या प्रकारची मृदा आहे त्या मृदेची चाचणी करून त्या मृदावर कुठलं पीक घेणं सर्वात योग्य ठरेल याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न कृषी विभागाच्या सहाय्याने जलसंपदा विभागामार्फत त्यांना देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. काटेकोर अभ्यासानंतर आला पुढील महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे प्रत्यक्ष कृतीचा.
सिंचन व्यवस्थेतील प्राथमिक अडचण म्हणजे कालव्यात साठलेला गाळ आणि इतर अडथळे. यासाठी कार्यक्षम अशा स्वयंसेवी संस्था आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांच्या मदतीने कालवा स्वच्छता आणि गाळमुक्त कालवे यासारखी अभियानं राबवली गेली. कार्यक्षम सिंचनासाठी या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग अत्यंत आवश्यक आहे. या जाणीवेने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन कायदा 2005 अंमलात आणला आहे. या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात जलसंपत्तीचे नियोजनबद्ध, समन्यायी आणि शाश्वत व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागाने पाणी वापर संस्था निर्माण केल्या गेल्या आहेत. पाण्याचा योग्य वापर, न्यायिक पद्धतीनं वापर, व्हॉल्युमेट्रिक पद्धतीनं वापर हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा पाणी वापर संस्थेसारखी संस्था याच्यामध्ये सहभागी झाली तरच याच्यात मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून आपण गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी वापर संस्था स्थापनेसाठीचा प्रयत्न केला. आज आपल्या विभागात 55 पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. 15 जुन्या होत्या, 40 आपण नव्याने त्या स्थापन केल्या. पाणी वापर संस्थेचं आम्ही नियोजन करण्याच्या बाबतीत रब्बी हंगामाची मीटिंग घेतो. कास्तकारांना विनंती करून आम्ही माहिती देतो. पाणी बी बचत झाली पाहिजे आणि सिंचनही वाढलं पाहिजे याच्यावर आमची पाणी वापर संस्था आमची जास्तीत जास्त आम्ही भर देतो. पाणी वापर संस्थेतर्फे आमची कास्तकाराकडून वसुली केल्या जाते. वसुली करून आम्ही ते कर आम्ही शासनाला भरतो आणि आम्हाला जे शासनातर्फे परतावा मिळतो, परताव्यामध्ये आम्ही या दिवालवरले मागच्याच वर्षी पूर्ण दिवाल आम्ही मोठमोठे झाडं वाढली होती. या सुरुवातपासून तर शेवटपर्यंत पूर्ण झाडाची साफसफाई पण केली. समृद्ध बळीराजासाठी परिणामकारक अशी जलव्यवस्थापन मोहीम राबवण्याच्या हेतूने वाशिम पाटबंधारे विभाग सक्रिय झाला. विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योजना कार्यान्वित करण्यासाठी 6 क्षेत्रीय उपविभागातील कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधत तन्मयतेने काम करू लागले. पाटबंधारे विभागातला तांत्रिक विभाग, लेखा विभाग, निविदा विभाग, आस्थापना विभाग, भंडार विभाग तसंच सिंचन व्यवस्थापन विभाग या विविध विभागातले अधिकारी आणि कर्मचारी काटेकोरपणे आणि नेटाने काम करू लागले. वाशिम जलसंपदा विभाग हा वाशिम जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवण्याची हमी देत आहेत इथली धरणे आणि ही धरणेच बळीराजा, जलसंजीवनी सारख्या योजनांचा मध्यवर्ती कणा ठरत आहेत. वाशिम पाटबंधारे विभागाचं एक महत्त्वाचं धरण म्हणजे सोनल धरण. वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर या गावाजवळ अडाण या गोदावरीच्या उपनदीवर बांधलेलं हे गाळभिंत प्रकारातलं धरण आहे. सोनल मध्यम प्रकल्प हा सन 1981 मध्ये बांधण्यात आलेला असून याची एकूण क्षमता 3156 हेक्टर इतकी आहे. तसेच या प्रकल्पाचा उपलब्ध जलसाठा हा 16.92 दलगमी इतका आहे. प्रकल्पाचा 15.60 किलोमीटर कालवा तसेच 8.6 किलोमीटर अशी पुच्छ वितरिका आहे. प्रकल्पावर एकूण 18 गावांना आमचा हा सोनल प्रकल्पचा पाणी कालव्यातून पाणी विसर्ग होऊन शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होतो. मोहगव्हाण प्रकल्प हा वाशिम जिल्ह्यातील एक महत्त्वाचा स्थानिक जलस्रोत आहे. स्थानिक शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी तसंच परिसरातील भूजल पातळी वाढवण्याच्या हेतूने उभारलेला हा एक लघु सिंचन प्रकल्प आहे. सध्या मोहगव्हाण या धरणाची क्षमता जवळपास एक 5 दलगमी म्हणजे दशलक्ष घनमीटर एवढी आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये 69% पाणीसाठा आहे आणि या धरणावर एक जे सिंचन क्षेत्र आहे ते एकूण 706 हेक्टर आहे. सद्यस्थितीमध्ये जे एकूण ओलीत आहे ते 300 हेक्टरपेक्षा जास्त झालं असून त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांद्वारे गहू आणि हरभरा हे पीक घेतले जात आहेत. वाशिम आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेला बेलमंडळ प्रकल्प हा प्रामुख्याने एक लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. साठवण प्रकारातले हे लहानसे धरण स्थानिक पातळीवर जलसंधारणाचे मोठे काम करत आहे. आपण मागे बघू शकतो की या तलावाची पाणी साठवण 1.6 दलगमी इतकी आहे आणि आपल्या इथे लाभ क्षेत्र 315 हेक्टर इतका आहे. वाशिम जिल्ह्याच्या नैसर्गिक सौंदर्यात आणि पाणी पुरवठा तसंच सिंचन व्यवस्थेत एकबुर्जी धरणाचं स्थान अद्वितीय आहे.
हा एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प असून प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असला तरीही आजूबाजूच्या परिसरातील शेतीसाठीही वरदान ठरतो आहे. या धरणामुळे परिसरातील बरेचसे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आपल्या प्रकल्पाची क्षमता ही 12 दलगमी असून याचा डे स्टोरेज 2.14 दलगमी असे जवळपास 14.10 दलगमीचा प्रोजेक्ट असून त्याच्यापैकी 6 दलगमी पाणी हे नगर परिषद वाशिम मार्फत उपसा केला जातो. पूर्ण वाशिम शहराला पाणी पुरवठा याच प्रकल्पातून होतो. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेला राजगाव बॅरेज हा एक प्रकल्प आहे. यामध्ये पावसाळा संपल्यावर पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दरवाजे बसवले जातात. पैनगंगा नदीवर 11 बॅरेजपैकी हा एक महत्त्वाचा बॅरेज आहे. राजगाव बॅरेजची एकूण पाणी साठवण क्षमता 2.42 दलघमी आहे. राजगाव बॅरेजमध्ये एकूण सिंचन क्षमता आहे 570 हेक्टर. या 570 हेक्टरमध्ये एकूण 6 गावांना सिंचनाचा लाभ होत आहे. वाशिम पाटबंधारे विभागांतर्गत येणारे हे काही प्रातिनिधिक सिंचन प्रकल्प असून शेतकरी आणि गावकऱ्यांसोबत पशुधनासाठीही मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या जलस्रोतांमुळे होत आहे. समजा आमची शेती कालव्यामुळे ओलिताची झाली तेव्हापासून आम्ही शेती चांगली पद्धतीने करायला लागलो. भाजीपाला वगैरे सर्व या कालव्यामुळे लावतो आणि जोडधंदा म्हणून आम्ही म्हशीचा चालू केला. इथं आमची शेती आहे 10 एकर. तर शेतीतल्या आम्ही सोयाबीन गहू काढायला आलो. पाण्यामुळे 10-12 शेळ्या झाल्या. वर्षाचं आम्हाला 50-60 हजाराचं पिल्ल्याचं उत्पन्न होते. बळीराजा समृद्धीसाठी रब्बी सिंचन अभियानांतर्गत पाणी वापराबाबत बळीराजा अधिक जागरूक होणं गरजेचं आहे. या जाणीवेने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पाणी वापर संस्था, कृषी अधिकारी आणि जल आणि जमीन व्यवस्थापन संस्था अर्थात वाल्मी यासारख्या संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना पाणी बचतीचे अधिक सक्षम प्रशिक्षण देण्याचं नियोजन केलं आहे. कृषी विभागाच्या सहकार्याने त्यांना माती परीक्षणासाठी पण आपण त्यांना सहकार्य केलं. त्यांचे जे सॉईल सॅम्पल आहे ते आपण लॅब टेस्टिंगसाठी नेऊन त्यांना टेस्टिंग करून त्यांना टेस्ट रिझल्टच्या बाबतीत ह्या आपण कळवण्यात आलेलं आहे. त्यानुसार आपण यावर्षीच्या रब्बी नियोजनामध्ये कसं जास्तीत जास्त आपण उत्पन्नावर भर देता येईल यानुसार आपण त्यांना मार्गदर्शन केले. प्रतिथेंब अधिक पीक या तत्वावर आधारित सूक्ष्म सिंचन पद्धती पाण्याचा अपव्यय टाळून पाणी पिकांपर्यंत थेट पोहोचवतात. या तत्वावर आधारित ठिबक आणि तुषार सिंचन पद्धती पाणी थेट पिकांच्या मुळाशी पोहोचवतात आणि पाण्याचा अपव्यय लक्षणीयरित्या कमी करतात. पाणी वापर कसा करायचा यावर त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर व पाणी कमी कसं वापरात जास्ती पीक कसे घेता येईल यावर मार्गदर्शन केले. तसंच जमिनीमध्ये जास्तीत जास्त ओलावा टिकून राहावा यासाठी मल्चिंग पद्धतीचा वापर केला जातो. मातीचं परीक्षण करून पिकांना आवश्यक तेवढीच खतं दिली जातात. त्यामुळे खतांची मोठ्या प्रमाणात बचत होते. आपण जे पाणी दिलेलं आहे ते रूट झोनपर्यंतच पिकाला याची आवश्यकता असते. रूट झोनच्या खाली पाणी जर जात असेल तर ते पाणी वाया जातं आणि या प्रकारची भूमिकासुद्धा आम्ही कृषी विभागाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना या प्रकारचे प्रशिक्षण दिले आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी सुद्धा याचा अवलंब केलेला आहे आणि आपल्या उत्पन्नामध्ये यांना भरघोस उत्पन्न प्राप्त झाल्याचं तसं दिसून आलेलं आहे. सॉईल मॉइश्चर सेन्सर्स जमिनीतील ओलावा पातळी मोजून नेमक्या वेळेस सिंचन सुनिश्चित करतात. या सिंचन पद्धतीच्या वापरामुळे सिंचन कार्यक्षमता 85 ते 90% वाढते. पहिले आम्ही कसं भोयनाडान पाणी देत होतो. आता कसं स्प्रिंकलर आहे त्याच्यामुळे पाण्याची बचत होते आणि पुढच्या पिकाला आम्हाला पाणी धरणात शिल्लक राहते साठा. त्यानं मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला गावाला प्रगती होतच आहे. वाशिम पाटबंधारे विभागाने राबवलेल्या बळीराजा समृद्धीसाठी रब्बी सिंचन अभियानाच्या काटेकोर अंमलबजावणीतून वाशिम परिसरात आमूलाग्र बदल घडू लागला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून शेती करत आहो. याच्यापूर्वी मी एकच पीक घ्यायचो बरसातीचं, सोयाबीन, तूर. त्याच्यामुळे तेवढे पीक घेतल्यामुळे त्याच्यानंतर मला काही जास्त उत्पन्न मिळत नव्हतं. परंतु हे मोगांचं डॅम असल्याकारणानं या डॅमचं पाणी आल्यामुळे या पाण्यामुळे मला हे फायदा झालेला आहे आणि मी या गव्हाचं, हरभऱ्याचं आणि इतर भाजीपाला हे उत्पन्न घेत आहो आणि चांगल्या प्रकारे एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पन्न मला या गव्हाचं मिळत आहे. पाण्याच्या कार्यक्षम वापरातून पीक पद्धतीत बदल घडू लागला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने
बळीराजा पारंपरिक पिकांसोबतच रब्बी हंगामातही नवनवी पिकं घेऊ लागला आहे. पहिले आम्ही फक्त एकच पीक घ्यायचो, बरसाती पीक घ्यायचो, सोयाबीन बस. त्याच्यानंतर आम्हाला भरपूर फायदा आला. गहू, हरभरा आणि हळद, तुरी वगैरे भरपूर फायदा आलेला आहे. आता आमच्या इथे 2 एकर शेती आहे, 2 एकरामध्ये पूर्ण हळद आहे. 1 लाख रुपये एकरी खर्च येते, पण आम्हाला कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न भेटते. ज्या वेळेस पाणी नव्हतं त्यावेळेस आमचं सोयाबीनच निघत होतं. प्रॉब्लेम केल्याच्या नंतर मग हळद, हरभरा, गहू अशी पिकं काढतो मी. पहिलं उत्पन्न आमचं जास्त 50-60 हजार रुपये होतं, आणि आता त्याच्यावरून डबल झालं. आता इथला शेतकरी चिया, हळद, हरभरा, भुईमूग, मका यासारखी विविध रब्बी पिकं विपुल प्रमाणात घेऊ लागले आहेत. त्याचबरोबर संत्री, केळी, पपई, पेरू इत्यादी फळपिकं आणि उपयुक्त अशी भाजीपाला पिकंही भरघोस प्रमाणात या परिसरात घेतली जात आहेत. धरणाच्या पहिले कपासी आणि ज्वारी हेच पिकं होत होते. आता गहू, हरभरा, तूर, भुईमूग, चिया, नवीनमध्ये चिया पीकसुद्धा आम्ही सध्या घेत आहे आणि काही फळबागसुद्धा आमच्या आता वाढत आहेत. बऱ्याच प्रमाणात चियाचे उत्पादन या जिल्ह्यात वाढलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पण खूप मोठा आर्थिक समृद्धी झालेली आहे. पाण्याचा उपलब्ध आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी त्यापासून आम्ही भरघोस उत्पन्न काढतो. यावर्षी मका पेरली, चिया बी पेरला आहे. 20,000 लोक 25,000 रुपयापर्यंत भाव येते या चियाला. हे कमी कालावधीमधलं पीक आहे, 2 ते 3 महिन्याचं पीक आहे. ह्याला पाणी कमी लागतंय. 10 ते 15 क्विंटलच्याही पेक्षा जास्त याचं हेक्टरी उत्पन्न जातं. तसंच हे कार्बन ॲब्सॉर्ब करून घेते मोठ्या प्रमाणात. पोल्युशनही मोठ्या प्रमाणात हे चिया सीड्स कमी करते. विदर्भाची पारंपरिक ओळख असणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या संत्रीसारख्या पिकासोबतही नव्याने उत्पादित होणारी पिकंही विदर्भातल्या शेतीच्या अर्थकारणाला आता गती देऊ लागली आहेत. दीर्घकाळ विदर्भातली पीक पद्धती पावसाच्या अनिश्चिततेवर अवलंबून असल्याचं चित्र आता बदलू लागलं आहे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन हेच देशाच्या भविष्यासाठी जलसुरक्षेचं मूलभूत पाऊल आहे. या जाणीवेने अविश्रांत काम करणारा जलसंपदा विभाग हा सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे, हे या निमित्ताने अधोरेखित होत आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे 1.5 लाख हेक्टर सिंचनाची निर्मिती झालेली आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये फक्त 1 लाख हेक्टर सिंचन आतापर्यंत करण्यात आलेलं होतं. परंतु 3 ऑक्टोबर 2025 रोजी रब्बी सिंचन अभियान राबवण्यात आलं. त्यामध्ये 20% सिंचन वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. त्या अनुषंगाने 1,20,000 हेक्टर सिंचन करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. बळीराजा जलसंजीवनी योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या विविध योजनेमार्फत दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून विविध प्रकल्पाची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यामध्ये 40 पाणी वापर संस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं व त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्यामध्ये पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तथापि या रब्बी सिंचन हंगामामध्ये ते क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग करून घेण्यात आला, कृषी विभागाचा सहभाग व इतर सर्व जे शासकीय यंत्रणा आहेत त्या सर्व यंत्रणांचा सहभाग करून जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांशी डायरेक्ट संवाद साधून पाण्याचं सिंचनाचं महत्त्व त्यांना पटवून देण्यात आलं व त्यांचा कार्यक्षम वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच पीक पद्धतीमध्ये बदल करण्याबद्दलही त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं व मोठ्या प्रमाणात त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला व मोठ्या प्रमाणात सिंचनाचं काम पूर्ण करण्यात आलं. वाशिम पाटबंधारे विभागाने बळीराजा समृद्धीसाठी रब्बी सिंचन अभियानाअंतर्गत शेतकरी, विविध सामाजिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती, शासनाचा कृषी विभाग यांच्यासोबत साधलेल्या संवादातून, नियोजनातून आणि अंतिमतः योजनेच्या साफल्यातून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमललेलं हसू हे या निमित्त झालेलं सामाजिक आणि आर्थिक उत्थानाचं एक परिपूर्ण प्रतीक आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणाऱ्या केंद्र सरकारच्या कृषी संजीवनी सारख्या योजनांद्वारे समृद्ध बळीराजाचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. नैराश्यातून अंधकाराकडे चाललेला बळीराजा आता स्वतःसोबत देशाच्या भरभराटीसाठी कार्यक्षम होतो आहे आणि विकासाच्या आणि सुबत्तेच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो आहे.